श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रस्सेदार फोडणीच्या शेवयांची रेसिपी. गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेते. तेल गरम झालं आहे, आता मी यामध्ये शेवया घालून भाजून घेते. शेवड्या छान हलक्याच्या ब्राऊन झाल्या आहे. आता मी याला काढून घेते. शेवयाला आपण फोडणी करून घेऊ. तेल गरम झालं आहे, थोडीशी मोहरी घालून घेऊ. यामध्ये मोहरी चटकायला लागली, आता यामध्ये जिरं घालून घेऊ. जिरं पण फुटलं आहे, आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. कांदा हलकासा नरम झाला आहे, आता यामध्ये आपण लसूणची आणि अद्रकची पेस्ट घालून घेऊ. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ. हळद घालू, थोडीशी कसुरी मेथी, थोडंसं लाल तिखट, बारीक कापलेलं टमाटर, स्वीट कॉर्न, थोडंसं गाजर बारीक कापलेलं. आता ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊ. शेजवान सॉस घालू. सोया सॉस घालू. 1 चम्मच टोमॅटो सॉस घालू घेऊ आणि लगेच गरम पाणी घालून घेऊ. यामध्ये थोडा मॅगी मसाला घालून घेऊ. आता यामध्ये आपल्याला रश्श्याच्या शेवया करायच्या आहे, त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी घातलं आहे. आता याला उकळी येऊ देऊ आणि यामध्ये शेवया घालून घेऊ. रश्श्याला उकळी आली आहे, आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. भाजून घेतलेल्या शेवया घालून घेऊ. कमी गॅस करून याला 2 मिनिटासाठी आपण झाकून देऊ. आता मी हे ताट काढून पाहते. रश्शेदार शेवया आपल्या तयार झाल्या आहे. आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये कोथिंबीर घालून घेते.